तर गायत्रीचा झुमका आहे. गायत्री, काय वेडेपणा चाललंय? खाली उतर आधी. मरू दे मला. तुला माई शपथ आणि देवी आईची शपथ, खाली उतर. उतर. तू तर एवढी लाजाळू आहेस, एवढी घाबरट मुलगी आहेस. तू हे करणं शक्यच नाहीये. नक्की तिचा कोणीतरी फायदा घेतला असणार आहे. नाही वहिनी, कदाचित आजपर्यंत ज्या भीतीमध्ये मी जगले तिनेच भिंती तोडायला मजबूर केलं असणार. मी शाळेत असल्यापासून मुलांपासून त्यांच्या मैत्रीपासून लांबच राहिली. माझ्या सगळ्या मैत्रिणींना मित्र होते, पण माझ्याकडे मित्र नव्हता. खूप घाबरायचे मी. असं वाटायचं कुणाशी बोलताना मला बघितलं घरच्यांनी तर मारून टाकतील मला. पण एक मुलगा होता, ऋषी नावाचा. कोणाला तरी आपण खूप आवडतो ही भावना वेडं करणारी होती. मग आमची भेट होत राहिली आणि आम्ही प्रेमात पडलो. आमच्या प्रेमाचं लग्नात रूपांतर व्हावं म्हणून आम्ही मंदिरात गेलो होतो. गायत्री, देवीच्या साक्षीने शपथ घेऊन सांगतो गायत्री, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला कधीच फसवणार नाही, तुला कधीच अंतर देणार नाही. सगळं जग विरोधात गेलं तरी मी तुझ्याशीच लग्न करीन गायत्री. सारंग दादाने जे केलं होतं तेच ऋषीने केलं आणि मी अतिशय भारावून गेले होते. मला वाटायचं आमचं लग्नच झालंय. ऋषीने देवाच्या साक्षीने मला बायको मानलं होतं आणि तो घरी जाऊन त्याच्या घरच्यांची परवानगी घेणार होता. अचानक वादळ यावं असं काहीतरी घडलं त्या दिवशी. खूप पाऊस पडत होता आणि मी मैत्रिणीकडे अडकलीये असं घरी सांगितलं. पण मी ऋषीच्या रूमवर होते. मला बॉयफ्रेंड काय, साधा मित्रही नव्हता. ऋषीचं पण तसंच होतं ना. त्याला कधी कुणा परक्या स्त्रीने स्पर्श केला होता ना मला कधी परक्या पुरुषाचा स्पर्श माहिती होता. शपथ सांगते, काहीच ठरवून नाही गेलं. सगळं अनावधानाने घडत गेलं. स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही कधी सीमा ओलांडली आमचं आम्हालाच कळलं नाही. कुतूहल, उत्सुकता, आकर्षण या सगळ्याच्या भोवऱ्यामध्ये अडकत गेलो आम्ही. पण यात ऋषीची चूक नाहीये. तो तर मला म्हणाला होता की काहीही झालं तरी मला फसवणार नाही. तो कधीच अंतर देणार नव्हता मला. अगं मग त्याची साथ होती ना, मग तू हे असं का केलंस? गावी जातोय असं म्हणून तो 2 दिवस गेला, पण त्याच्याशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. त्याचा फोन सतत बंद लागतोय. मग तेजू, माझी मैत्रीण, तिची मावशी त्याच्या गावी राहते म्हणून तिला चौकशी करायला सांगितलं. तेव्हा मला कळलं की त्याच्यासाठी मुलगी बघण्याचे प्रयत्न चालू आहेत. व्हॉट? मग काय करणार होते मी? सगळे रस्ते बंद झाले होते आणि हे सगळं जर दादांना कळलं असतं तर. एवढ्या रात्री जागे आहेत माणसं, झोपता येत नाही. चप्पल राहिली. कोण नाही बघितलं? कोण रे? गायत्री, दादांना कळलं तर काय होईल याचं टेन्शन तू नको घेऊ. सगळे तुझीच माणसं आहेत, सगळे तुला समजून घेतील. चूक कुणाकडून होत नाही अगं.
चूक झाली म्हणून जीव घ्यायचा हा उपाय कधीच नसू शकतो. हे बघ, दादांना कधी आणि कसं सांगायचं ना ते आपण ठरवू. तू टेन्शन नको घेऊस. चल तू आमच्या रूम मध्ये चल, शांत झोप, कसला विचार न करता. काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा हे आपण नंतर विचार करून ठरवूया. परत एकदा सांगते, काही झालं ना तरी आम्ही दोघं तुझ्या कायम पाठीशी होतो. चल ये. गाडीवर आवाज येतोय. गाडीवर कोण राहते? थेरडी राहते, थेरडी. थेरडी जागी कशी काय अजून? ए थेरडे, लगेच खाली गेला. कोणीतरी आहे वाटत. आता आपलं बोलणं ऐकलं असेल का? आता काय करायचं दादा? गायत्री 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 रिलॅक्स. गायत्री थांब, मी बघतो. रिलॅक्स रिलॅक्स गायत्री. बघ बाहेर कोणीच नाही. मुक्ता चल चल आपण जाऊया. ये. मला पैसे पाहिजेत. मला पैसे पाहिजेत. पैसे पाहिजेत. पैसे पाहिजेत. पैसे पाहिजे. पैसे पाहिजे. मला पैसे पाहिजेत. इथे काय मी रावसाहेबाचं घर चालवायला नाही आलोय. मला पैसे पाहिजे. तुम्ही खात बसताय. मला पैसे पाहिजेत. ए पैसे पाहिजे मला. मला पैसे दे. पैसे पाहिजे मला. पैसे आणा. कुठून तरी आणा. पैसे आणा. चेकबुक कुठं आहे? ते चेकबुक काय आहे ना, ते चेकबुक घेऊन जाऊन ती कागदाशी देऊ बँकेमध्ये. दना 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 दनाचे पैसे काढू. दना 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 कसे पैसे काढणार? कशाची सही करणार? रावसाहेबांची सही जमते का तुला? मुखात पकडला जाशील. अरे मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. मला मज्जा करायची. मी काय म्हणतो, त्या मुक्ताच्या स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम आली असेल ना तिच्या अकाउंटला, ती वापरूया. काय जमावून उपयोग आहे? त्यातनं ती काय ती संबळवादनाची संस्था काढणार आहे ना. मग आणि परवानगी पण तूच दिलीस ना, तोंड वर करून. अरे मी नाही दिली, काशाने नाही दिली, रावसाहेबांनी दिली. सगळ्यांसमोर तसं बोलावं लागतंय. पैसे बघा, पैसे अत्यंत महत्वाचे आहेत. कुठल्या पैशाबद्दल बोलता तुम्ही? आणि ते ग मुक्ता म्हणाली ना की लहान मुलींना संबळ शिकवायची संस्था काढायची आहे. किती छान चित्र दिसेल नाही? संस्था अशा 31-40 छोट्या छोट्या मुली संबळ वाजवत आहेत. तिकडे आपली मुक्ता संबळ शिकवते. किती सुंदर चित्र आहे ते. खरंच मला ना मुक्ताचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे पैसे हातात आल्यानंतर त्याचा सदुपयोग कसा करावा हे त्या पोरीकडनं शिकावं. नाही तर ही दोघं जरा पैसे आले की निघाले उडवायला. दादा झालं ना आता ते. तो भूतकाळ झाला. आता आम्ही सुधारलोय. ते संस्थेचं काम होईल. तुम्ही संस्था काढाल पण त्याआधी एक महत्वाचं काम आपल्याला करायचंय. आपली रेणुका आणि मुक्ता त्यांची मंगळागौर करायची आधी आपल्याला. कारण कसं आहे ना, वाड्यावरची सगळी संकट आता दूर झालेली आहेत. त्यामुळे वाड्यावरती दणक्यात आपण मंगळागौर साजरी करायला हवी.
शेजारच्या बाजारच्या नात्याकोत्यातल्या सगळ्या बायकांना बोलूया आपण. नुसत्या बायका नाही, मस्त नटलेल्या सजलेल्या मस्त बायका वाड्यावर येणार, नाचणार. आगा 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 मंगळागौर तर झालीच पाहिजे. नाही 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 नाही, मंगळागौर व्हायलाच पाहिजे. हा, तू म्हणतेस ना वैजयंती, ते बरोबर आहे. या घरामध्ये आता आनंद आहे, आनंद भरला पाहिजे. सगळ्या सगळ्या जेवढ्या बायका आहेत गावात ते सगळ्यांना बोलवा. दणदणीत मंगळागौर होऊन जाऊन दे. तुम्ही दोघं नसतात तर आज काय झालं असतं. खूप नशीबवान आहे मी. पण हे सगळं दादांना कळलं तर ते काय म्हणतील, मारतील ते खूप. मला खूप भीती वाटते. आणि हे बाबांनाही नको नको ते बोलतील. कदाचित आम्हाला घरातूनही बाहेर काढतील. मला खूप भीती वाटते. दादा, माझ्यामुळे सगळ्यांचं नाक कापलं जाणार आहे. गायत्री, तू शांत हो. असं काही होणार नाही. दादा विचारांनी वागणुकीने किती बदलत हे माहित आहे ना तुला. हो अगं, हे बघ गायत्री, ते थोडी चिडचिड करतील, पण जसं आम्ही समजून घेतलंय ना तसं तेही समजून घेतील. वय, तू नको काळजी करू. आणि त्यांना समजल्यावर काय होईल या टेन्शन मध्ये राहण्यापेक्षा ना, मला असं वाटतं आपण स्वतःहून त्यांना सांगूनच टाकू. हे बघ, ते समजून घेतील. उलट ऋषीला शोधायला आपली मदत पण करतील. मला विश्वास आहे. आणि ते मावळ बोलणं तर अजिबात टाळणार नाही. मी बोलेन त्यांच्याशी, मी समजवेन त्यांना. बरोबर आहे मुक्ता. मला वाटतं आपण आता जाऊन बोललं पाहिजे. चल मुक्ता, जाऊया आपण. गायत्री, हे डोंट वरी, काळजी करू नको. सगळं नीट होईल. आम्ही आहोत ना. आलोच. मुक्ता, काशा, इथल्या इंच इंच जागेवर तुझा अधिकार आहे. घरातल्या प्रत्येक पैशावर माझा हक्क आहे. राज्य करायचंय मला इथं, राज्य. अरे सारंग, मुक्ता, एवढ्या घाईघाईने कुठे निघाला? नाही कुठे नाही. दादा, आय मीन, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. संस्थेबद्दल ना? अगं, ते आधीच मनावर घेतलंय त्यांनी. पण त्याच्या आधी तुमच्या मातोश्रींनी काहीतरी वेगळंच करायचं ठरवलंय. एक छान मंगळागौरीची पूजा घालायची ठरवली, गावातल्या सगळ्या बायकांना बोलवून. मुक्ता, आपल्याला घरात मंगळागौर करायची, तुझी, भक्तीची आणि रेणुकाची एकत्र. रेणुकाकडे आपण निरोप पाठवलेलाच आहे आधी. आणि मग मंगळागौर झाल्यानंतर मग आपण संस्थेच्या कामाकडे लागूया. आणि तुझ्या माहेरी पण निरोप पाठवलाय. माहेरची सगळी जण येणार आहेत. भक्तीला विशेष पाठवलेला आहे निरोप, कारण तिची पण मंगळागौर आहे ना. पण त्याआधी एक काम करा, हा नारळ देवी आईच्या समोर ठेवा. आणि तिची प्रार्थना करा की घरामध्ये कार्य आहे, खूप दिवसांनी आनंदी वातावरण आहे, कुठलंही विघ्न यायला नको. घे रे. आले.
ही पोरगी मला बघून अशी दचकली का? अंबिका म्हटली होती की घरातल्या सगळ्यात बेत्रास असा आहे, तरी पण विनाकारण असं दचकणार नाही मला बघून. काहीतरी लफडा आहे. दादा असे का पाहत होते माझ्याकडे? त्यांना संशय तर नाही ना आला? हो, घरी आता मंगळागौर आहे. दादा मोठी आईला चांगल्या मूड मध्ये आहेत. हात इशय काढला ना तर गोंधळ होईल. मंगळागौर पण व्यवस्थित होणार नाही. मला असं वाटतंय गायत्री बद्दल आपण आता इशय नको काढायला. राईट. हा विषय आपण नंतर बोलूयात. वाव, उद्या मंगळागौर. मस्त मस्त. उद्या तो एकदम छान नटणार, मिरवणार, कमाल दिसणार. क्या बात आहे. अहो पण कार्यक्रम तर घरातलाच आहे ना, तुम्हालाही नटायला सजायला काही हरकत नाही. कार्यक्रम हा फक्त बायकांचा आहे. वय का? करतोय तर तुम्हाला नवरोबांसाठीच ना. वा 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 मुक्ता, अनबिलिव्हेबल. म्हणजे नाचणार तुम्ही, गाणार तुम्ही आणि कार्यक्रम नवरोबांसाठी. वा. मग त्यात काय झालं? तुम्ही पण करा की. तुम्ही पण आमच्या सोबत नाचा, गाणी म्हणा, फुगडी घाला. तुम्हाला कोणी नको म्हणलंय? नाही नाही नाही, नको नको नको. तुम्ही बायकाच छान करता, तुम्हीच करा. म्हणजे या गरीब बिचाऱ्या नवरोबाची फक्त एकच इच्छा आहे ग, की इतकी सुंदर सजलेली नटलेली त्याची बायको त्याला डोळे भरून बघायला मिळावी आणि एक घट्ट मिठी मारता यावी. हा, आणि ह्यासाठी तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ या गरीब बिचाऱ्या नवरोबासाठी काढ प्लीज. कसं शक्य आहे? उद्या तर अजिबात येळ नाही मिळणार आहे. आणि मोठी आई आजी सोडतील का मला? नाही नाही, असं नाही मुक्ता, असं नाही चालणार. कसं शक्य आहे? म्हणजे तू काहीतरी कारण सांगून त्यांना कल्टी दे ना. हे बघ मुक्ता, तुला यावंच लागेल. नाही तर तुला माहिती ना तुझा नवरा किती रोमॅन्टिक आहे. मी सगळ्यांसमोर येऊन तुला मिठी मारेल. काहीतरी तुम्ही पण ना. मुक्ता, ओ गॉड, मी बघतो. आलो. गायत्री, अगं ये ना ये ना ये. काय झालं? गायत्री, हो हो, काय झालं? ए गायत्री, अगं काय झालं? घाबरली का तू इतकी? गायत्री, काय झालंय? बोल ना. गायत्री, अगं शांत हो, शांत हो, शांत. काय झालं? का घाबरलीस तू? आज दादा माझ्याकडे संशयाने बघत होते. त्यांची ती नजर डोळ्यासमोरून जातच नाहीये. गायत्री, शांत हो. दादा तुझ्याकडे रोजच्या सारखंच बघत असणार आहे, पण तुझ्या मनात त्यांच्याबद्दल भीती बसली ना, म्हणून तुला असं वाटतंय. आणि बघ, होतं असं, आपण काही लपवलं ना तर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या डोळ्यात ते दिसायला लागतं. पण असं काही नाहीये. उलट दादा मोठी आई लय आनंदात होते. संबळ शिकवण्याच्या संस्थेबद्दल बोलले, मंगळागौरीबद्दल बोलले. त्यामुळे तू नको असा विचार करू. गायत्री, हे बघ, ही गोष्ट फक्त आपल्या तिघांना माहिती आहे. आणि असं असताना दादांना संशय कसं येईल? आणि बघ, जर त्यांना संशय आला असता ना तर ते फक्त असे संशयानं बघत बसले नसते. त्यांनी आम्हाला येऊन विचारलं असतं, किंवा निदान मुक्ताला तरी सांगितलंच असतं. वय. हे बघ, उद्या घरी कार्यक्रम आहे, लय धावपळ असणार आहेत, पाहुणे येणार आहेत, त्यांना काय हवं नको ते सगळं बघावं लागेल. त्यामुळे तू ना शांत झो, काही विचार करू नको, कसलाही विचार करू नको. वहिनी, पण मी उद्या सगळ्यांसमोर नाही येणार.
का? अगं तिकडे सगळे असतील, आपले नातेवाईक, शेजारचे पाजारचे, बायका. आणि कोणाला काही कळलं तर, कोणाला थोडा जरी संशय आला ना तर खूप प्रॉब्लेम होईल. मी नाही येत उद्या. हा गायत्री, तू आधी शांत हो बरं. शांत हो. अगं असं काय विचार करते? कोणाला काही समजणार नाहीये. तू ना लई विचार करते. तू आधी शांत हो. कसलाही विचार करू नको. हे बघ, कार्यक्रमात तू उद्या सहभागी नाही झाली ना तर लोकांना प्रश्न पडतील, संशय येईल. तू सहभागी झाली, रोजच्या सारखी मिक्स झालीस ना तर शंका काय, कुणाला साधा प्रश्न पण पडणार नाही. आणि मला असं वाटतं या कार्यक्रमानिमित्त तो येळ पण जरा चांगला जाईल. त्यामुळे विचार जरा बाजूला ठेव. आणि हे बघ, काहीही झालं लक्षात ठेव, मी आहे ना. गायत्री, ए रिलॅक्स बाळा, सगळं नीट होईल. आम्ही आहोत ना. वैजंती, लई दिवसांनी या घरात मंगळागौरी सारखं शुभ कार्य होते. तेव्हा जेवणाचा बेत एकदम छक्काच झाला पाहिजे. चालेल चालेल. आणि ना मध्ये मध्ये बायका येतील ना तर आपण चहा, कॉफी, सरबत असं काहीतरी ठेवूया. आणि जेवल्यानंतर आईस्क्रीम ठेवूया का? चालतंय की. हा, म्हणजे आता पाऊस ओसरलेलाच आहे आणि उकडायला पण लागलाय आणि आईस्क्रीम जनरली सगळ्यांनाच आवडतं. बेस्ट आयडिया. तसंच करूया मग. पण काय ग, एवढ्या माणसांचा स्वयंपाक कसं काय घरात करणार ग? आचारी सांगूया का? नाही नको, घरातच करूया स्वयंपाक. आशाला सांगते, ती 4-5 बायका घेऊन येईल. आपण करूया ना. आणि देखरेख फक्त एक करायचं, त्या मुक्ताला तिकडे फिरकू पण नाही द्यायचं स्वयंपाकघरात. तिला लांबच ठेव, नाहीतर हे कर ते कर, हे उचल ते उचल, 1760 कामं करत बसल. काय चाळायचं, निवडायचं काय काम असेल तर मला सांग. म्या खोलीत बसून हळूहळू हळू करत राहील. पर त्या कार्यक्रमाला उद्या मला बाहेर बोलवू न ग. का? अगं न ग, समध्या घरंदाज बाया येणार तिथं. बस म्या आपलं तिथं बस रावसाहेबांना मान खाली घालायला. असं वाटते ना या म्हाताऱ्याला द्यावं वाड्याच्या बाहेर फेकून. लई ट्यू ट्यू करायला लागली. सासूबाई, काही काय बोलताय तुम्ही? हा, घरातल्या सगळ्यात मोठ्या आहात तुम्ही. पण ज्या बायका येणार आहेत ना त्यांचं स्वागत तुम्हालाच करायचंय. आणि त्या घरंदाज असतील तर तुम्ही कोण आहात? तुमची कला, तुमचे कष्ट, तुमचा स्वभाव ह्याच्या पुढे घरातलं नाही, घरातल्या बाहेरच्या लोकांनी पण नतमस्तक व्हावं अशा आहात तुम्ही. तुम्ही अगं कसली अशी आहे ही? या म्हातारीला अशी घर 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 फेकून द्यायला पाहिजे. पाय कसली पडते. अगं तुला असं वाटतंय? नाही, ते तसंच आहे. बर बाई, चुकलं माझं. हा बर सासूबाई, ही एकदा जरा लिस्ट बघता का? मला दिसत नाही आणि तू मला वाचायला दे. तिजोरीच्या चाव्या आल्यापासून या चाव्यांचा शोध घेतोय मी. उद्या या सगळ्या बायका त्या खेळामध्ये बिजी असणार. या चाव्या कशा बी करून घटवल्या पाहिजे. इथनं सगळा पैका काढून घेऊन लंपास व्हायचं. इथे का थांबलायस? आतमध्ये तमासगिरी नाही, तमासगिरी. म्हातारी झाली आता, तर आता काय नाही. तुम्ही काय म्हणतो? ती काय बोलते ते ऐकत होतो. तेवढंच ना, मनात काही दुसरा विचार नव्हता ना. चालला होता. काय खोटं कशाला बोलायचं? काय त्या दोघी म्हणत्या उद्या म्हणे इथं काहीतरी मंगळावरची काहीतरी गौरी आणणार आहेत. मंगळावरची गौरी नाही रे, मंगळा गौर असं असते. हो, असं असतं.
बायका ना पूजा करतात आणि नंतर त्या मिळून सगळ्या पारंपरिक नृत्य करतात. तर माझं तेच म्हणणं आहे की त्या बायका सगळ्या नाचणार आहेत की नाही, तर त्यामध्ये ह्या तमासगिरीला बी नाचू. ही म्हातारी बैठकीची लावणी करल आणि माझ्या चंपाला बोलवू, ती मॉडर्न डान्स करेल, मॉडर्न डान्स. आणि मग आपण देखील गोळी लावू आणि मग चालेल. काय जिबल्या कसल्या चढतंय, कसलं तुम्हाला बघते मी नंतर. तुझं काय रे, इथे संस्कृतीला धरून एक पूजा होणार, मग संस्कृतीला धरून डान्स होणार आहे. संस्कृती कशी आहे दिसायला? अरे संस्कृती कशी आहे दिसायला? अरे तू संस्कृती आता म्हणली ना तिला धरून करायचे. परंपरा संस्कृती म्हणजे परंपरा, ट्रॅडिशन. मला वाटलं नवीन आयटम आहे का? काय बोलतो? तर हे बघ, त्या सगळ्या बायका पूजा अर्चा करणार आणि मग नृत्य सादर करणार. ते नृत्य आपण एन्जॉय नाही करायचं, म्हणजे आपल्याला त्यातलं काही फार गंमत नाही वाटणार, पण असं आपण दाखवायचं की आपल्याला बरं वाटतंय आणि थोडंसं आपण पार्टिसिपेट करायचं, म्हणजे आपण भिवून मिसळून जरा राहिल्यासारखं दाखवायचं. कळलं? खोटं? हो, खोटं. आता ते कसं करायचं ते मी सांगते. सांगी. सगळे नुसते गुपचूप चर्चा करतायत. मला ना एकटच पाडले सगळ्यांनी. शे बाई, हे काय आपल्या रूमचे लाईट असे का होत आहेत? बरोबर आहे, सावत्रांना इलेक्ट्रिसिटी सुद्धा द्यायची नाही असंच ठरवलं यांनी. केवढा हा अन्याय आमच्यावरती, हे देवी माते. हा आले लाईट, आले देवी. ए आई, काय चाललंय तुझं? देवी माता काय करत नाहीये, मी करतोय लाईट चालू बंद. आणि काय म्हणालीस? आपल्याला एकटं पाडले म्हणजे? अरे वहिनी, सारंग, मुक्ता आणि या सासूबाई यांचीच टीम झाली. आणि तिथे दत्ता भाऊ, अंबिका वंश आणि रावदादा हे एकत्र आलेत आणि आपल्या दोघांना मात्र एकटंच पाडले या सगळ्यांनी. शी, चांगला आहे ना मग. एकटा तर एकटा, आता एकट्यानेच प्लॅनिंग करणार, एकट्याने सगळं काही घडवून आणणार आणि एकटाच सगळ्यांना पुरून उरतो की नाही बघच. युवराज, युवराज, काय करणार आहेस तू? अरे कसलं प्लॅनिंग करतोयस? काय चाललं तरी काय तुझ्या डोक्यात? आई राजा, उधा उधा. मोठी आई, सॉरी, जरा उठायला आज उशीरच झाला. अगं काहीच हरकत नाही, झाली देवीची पूजा. वय, पण आजची महत्वाची मंगळागौरीची पूजा तुला आणि रेणुकाला करायची आहे. वय, पण मग काय काय तयारी करायची मला सांगा, मी लगेच करीते. अगं भरपूर कामं करायचे, काय काय करशील तू? त्याच्यात एक महत्वाचं काम कर. पटकन वर जा आणि छान नऊवारी साडी नेस, मेकअप कर, गजरे घाल, हेअरस्टाईल कर, दागिने घाल आणि पटकन तयार हो. हे महत्वाचं काम कर आधी. वय. जा जा. वय. मुक्ता, लक्षात आहे ना, रेडी झाल्यावर सगळ्यात आधी मला बघायचंय. कसं शक्य नाही, मला माहित नाही कसं शक्य. काय कान गोष्टी करायची वेळ ही?
नाही चालले नाही नाही असं काही कानगोष्टी नाही चालल्यात. कानगोष्टी चालल्यात का आपल्या? गुजी गोष्टी चालल्या. आणि गुज्जा गोष्टी पण नाही चालल्यात. कशाला तू टाइमपास करते? चल तू कुठे निघालास तिच्या बरोबर? मी रूम पर्यंत सोडून येतो ना तिला. का रे रस्त्यात ट्रॅफिक जाम आहे तिला तिचं जाता येत नाही जाईल किती तू जाय ग तयार व्हायला. तिकडे कुठं गाड्या बरोबर नळाची यात्रा चल इकडे चल आणि इकडे बघ नाकात नथ घालायला विसरू न ग. तयार हो चल येते. ये काय ये काय ये म्हणजे तू ये माझ्या बरोबर मी कुठे? आलो. तू हळू ये, मी हळूच आहे. हे बघ ती यादी करून ठेवले काल. सगळं सामान आलेलं आहे त्या भरहुकूम आलेलं आहे की नाही बघ. जर काही आलेलं नसेल तर मग दामू काकांना सांग ते घेऊन येतील. आणि आपली रेणुका तिला फोन करून बघ कुठपर्यंत पोहोचली ती आणि अंगणातली तयारी कुठपर्यंत झाली ते एकदा बघून ये. ते मी तुम्हाला काय ए बाबू वरची तयारी नाही बाहेरची अंगणाची तयारी कर जा. वर कुठे बघतोस तू काय वर? नाही काही नाही अगं तेच म्हटलं ना एक्सरसाइज जरा एक्सरसाइज असं करत होतो. मला सांगू नको शिकू नको जा पहिले. हो आई हो. काय चाललंय? काही नाही एक्सरसाइज चालली अजून? हो कशा मला नको शिकू आई आहे मी तुझी जा. मी केलेली कानगोष्ट लक्षात आहे ना? रेडी झाल्यावर 2 मिनिटं का होईना मला भेटायचं. पण गडबडीत कसं शक्य आहे? दोन मिनिटांनी काहीच फरक पडत नाही. आणि कुणी भेटून नाही दिलं तर? तरीही तू मार्ग काढशील. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. मी तुला या आले उठ सूट तोंड वर करू इथे. काय एकालाच बोलवलं असेल ना? सगळं लटांबर घेऊन आलात. हे म्हणजे ना हे देवा या आता आलायत ना तर गोडा थोडासा जेवूनच जा. फुकट आहे. चल ग. देवा कोणाला आमंत्रण देतात हे लोक कळत नाही. मी काय म्हणते आपण मुक्ता कुठे बघूया का जरा? मला तर वाटत आपण माघारी फिरावं. हे लोक आपल्याशी नीट वागणार नाही ग. अहो नाही असं नाहीये. म्हणजे या दोघी सोडल्या ना तर बाकी सगळ्यांना आनंदच होणार आहे. मोठ्या मालकांना सुद्धा. मी मुक्ताताईला बघून येते. नाही नको आपण इकडच थांबून वाट बघूया. अण्णा तुम्ही
बस बरे. हा बस. पण या दोघी जर परत आल्या आणि काय बोलल्या मी तर बुक्कीच मारी. ए गजा, असं काय पण नाही बोलायचं रे बाळा. आपल्या मुक्ताताईला आपल्या वागण्याचा त्रास होईल असं काहीच करायचं नाही आपण. बायकांनी एन्जॉय करायचं आणि आम्ही का कामं करायची? मग काय झालं, एक दिवस कामं केले तर काय नाही. एक दिवस सारखं तर करतो आपण घरी. असू देत ना. असू दे कसं. रेणुकाताई तुम्ही कधी आलात? हे काय आता तुमच्या पुढंच येतोय. अगं बाई जावई बापू, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ता चालू? आता चालत का? दमला असाल ना प्रवासानी? नाही खरं तर म्हणजे नाही म्हणजे तुम्ही फ्रेश व्हा, म्हणजे आपल्याला की नाही खूप काम आहेत. ओके चला. हो पण यांना का थांबवलं इथे? यांना पण गेस्ट रूम मध्ये घेऊन जा ना. हा किती वेळचं थांबून ठेवले. गजा, तुम्ही पण फ्रेश व्हा, आपण भेटूयात थोड्या वेळात. चला 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 जावई बापू, चला चला. कशी आहेस? हो, मी नेते पाहुण्यांना बघते. हा हो हो हो, चला चला. आता काय? चला. इथे कुठे चालला? चला तिथे आउट हाऊस मध्ये चालले आपले. झालं आता यांना आरती घेऊन या. देवा, कुठून कुठून या नगरकरांना काय काय सुचतं ना मला कळत नाही बाबा. पण मी काय म्हणतो, आता या बायका येणार कधी? वाट बघतोय कावाची. अरे वाट बघून बघून डोळ्याची अशी बुबळं गळा गळा फिरायला लागले. अरे तो नाचाचा कार्यक्रम सकाळी नाहीये, रात्री आहे. मी काय म्हणतो, आता हे रातच्याला येणार की नाही, खेळणार काय ते, आपण तोपर्यंत फुगडीची प्रॅक्टिस करूया काय? फुगडी? अरे रावसाहेब फुगडी खेळू शकत नाहीत. अरे रावसाहेब खेळत नाही, यो काशा आहे ना, काशा खेळतोय. म्हणजे आपण काम करूया, तुझ्यावर प्रॅक्टिस करतो आणि त्या सगळ्या बायका आल्या की नाही, त्यातला जो आयटम आवडेल तिच्या बरोबर खेळतो फुगडी. वा वा, छान 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 छान. या 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 ना या. तुम्हाला तुमची जागा दाखवते. तर ही नगरकरांच्या व्याह्यांची जागा. म्हणजे कसं असतं ना, माणूस जरी परक असला ना तरी भिंती ओळखीच्या पाहिजेत, म्हणजे कसं परक वाटत नाही ना. हे काय आणलंय बरोबर? हे कोण आलेत बरोबर? भक्तीचा नवरा? डॉक्टर? इंजिनियर? नाही नाही, वाटत नाही तसे तुम्ही. मला वाटतं तुम्हाला कुठेतरी बघितलंय. हा, तुमच्या गावाच्या बस स्टँडवर तुमची वडापावची गाडी आहे ना, भाऊचे वडे. ओळखलं. नाही अजून टाकले नाहीये, पण टाकणार आहे लवकरच. तिकडे आलात तर या खायला. हो हो, नक्की येणार. बरं, राहायला काय हे तुमच्याच घरी ना? हा, सध्या आमच्याकडेच आहेत, पण दुसऱ्यांच्या सारखं सासरच्या जीवावर खात नाही, त्याच तो कमवतो. तुम्हाला लई कामं असतील ना? हा, तुम्ही या आता. चालेल. हो ना, धावपळ तर खूपच आहे. कसं आहे, मोठा वाडा आहे ना आमचा. ठीक आहे, थांबा तुम्ही इथेच. मी नोकरांना पाठवते नोकरांसाठी.
सॉरी, तुमच्यासाठी. काय आहे, तुमची जागा हीच आहे ना. आपण इथे राहायचं. कपकी ते अरे आलात तुम्ही सगळे. नमस्कार नमस्कार. पण तुम्ही इथे काय करताय सगळे? या घेऊन आल्या आणि म्हणाला तुमची जागा इकडेच आहे. हे असं बोललात तुम्ही त्यांना? हो, म्हणजे नाही, म्हणजे जागा इकडेच आहे, म्हणजे दादा त्यांना इथेच ठेवतो ना. म्हणजे ही खोली आपण त्यांच्यासाठी ठेवली आहे ना, म्हणजे आउट हाऊसची खोली आपण त्यांना देतो ना. म्हणून मी असं म्हटलं की तुमची जागा इथेच आहे. काही चुकलं का माझं? हो, चुकलेलंच आहे तुमचं. तेव्हाची परिस्थिती ना वेगळी होती आणि रावसाहेबांचा स्वभावही वेगळा होता. आता ते पूर्णपणे बदललेले आहेत आणि आताची परिस्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे आता ह्या घरामध्ये, या वाड्यामध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेद केला जात नाही. माणसाला माणूसच समजलं जातं. आणि रावसाहेबांना जर कळलं की मुक्ताच्या घरच्यांना तुम्ही असं आउट हाऊस मध्ये थांबायला सांगितलंय, ते भयंकर चिडतील तुमच्यावर. तुम्ही सगळं इथे थांबायचंच नाहीये. वाड्यामध्ये तुमची व्यवस्था केलेली आहे. गेस्ट रूम आहे ना तिथे. तिथे जा, आराम करा, नाश्ता चहा पाणी सगळं उरका. आणि भक्ती, तू चल माझ्या बरोबर. आवरून तुला पूजेला बसायचं ना. अहो मी कशाला? अगं कशाला म्हणजे काय, तुझी सुद्धा मंगळागौर आहे. या घरची लेकच आहेस तू. चल चल चल. चला 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 ना. चला चला चला. नऊवारी नेसशील ना? रावसाहेब नुसते स्वभावाने नाही, शरीराने सुद्धा बदललेत. थोडे दिवस थांबा, मग एकेकाला दाखवते माझा इंगा.